प्रोव्हिजन मेरिट लिस्ट आणि रिजेक्शन मेरिट लिस्ट म्हणजेच की तुमचं जसं सांगितल्याप्रमाणे ॲज पर शेड्यूल आज 5 तारीख आहे आणि तुमची प्रोव्हिजन मेरिट लिस्ट ही डिस्प्ले झालेली आहे. ठीक आहे. पण काय झालंय की काय काय लोकांचं नाव हे रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे. सो जे सेशन असणार आहे ते फक्त ह्याच्यासाठी असणार आहे की तुमचं नाव रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये का आलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. सो पहिली तर गोष्ट स्टार्टिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छिते की ऍज युजल लास्ट लेक्चरला डेमो फर्स्ट लेक्चरला मी तुम्हाला याबद्दल सांगितलंच होतं. खूप साऱ्या लोकांनी फाउंडेशन बॅच ही जॉईन केलेली आहे ऍग्री रनर्सची. पण ज्यांनी ज्यांनी कोणी ऍग्री रनर्सची फाउंडेशन बॅच अजून परचेस नाही केली आहे, जॉईन नाही केलंय, तर त्यांच्यासाठी हे आहे की सर्वोत्तम फॅकल्टी कडून तुम्हाला शिकण्याची संधी मिळते. वेल एक्सपिरियन्स फॅकल्टी मेंबर्स आपल्या बॅच मध्ये आहेत आणि ते ह्या वर्षी फाउंडेशन बॅच स्टार्ट करतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहे. देन कम्प्लीट टीचिंग सिलेबस तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहे. तसेच तुमचा जो अदर दॅन ऍग्रीकल्चर 20 लेक्चर्स देखील ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. सेकंडली म्हणजे कोर्स वाईज आणि सब्जेक्ट वाईज तुम्हाला फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्या प्रत्येक टेस्टचं तुम्हाला त्याचं अनालिसिस तुम्हाला या लेक्चरमध्ये या बॅचमध्ये प्रोव्हाइड होणार आहे. देन इसेन्शियल ऑफ ऍग्रीकल्चर अँड टॉपर नोट्स हे नामांकित जे काही तुमचे रेफरन्स बुक्स आपण म्हणतो आपल्या एमसीआर साठीचे, तर ह्याच्यावर बेस तुम्हाला क्विज भेटणार आहे. देन कम्प्लीट अनालिसिस पीवायक्यूचं भेटणार आहे, म्हणजे जेवढे काही लास्ट इयर पीवायक्यू झालेले आहेत तर त्याच्यावर बेस तुमच्या क्विज होतील आणि प्लस त्याच्यावर बेस तुमचे अनालिसिस देखील होतील. देन बायोटेक्नॉलॉजी अशा कोर्ससाठी असलेले जेवढा काही सिलेबस आहे त्या सर्व जेवढा काही सिलेबस आहे त्याचा कोर्स लेक्चर्स प्लस नोट्स प्लस टेस्ट या देखील गोष्टी तुम्हाला ह्या बॅच मध्ये प्रोव्हाइड होतील. देन वीकली गायडन्स देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटेल आणि प्लस ह्याच्यामधून पर्सनल काउन्सिलिंग देखील तुमचं ह्या बॅचच्या थ्रू होणार आहे. सो होप सो ज्यांनी ज्यांनी कोणी अजून जॉईन केलेली नसेल बॅच त्यांना मी सांगू इच्छिते आणि आशा व्यक्त करते की तुम्ही लवकरात लवकर काय कराल ही बॅच तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. सो आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. तर आपला मेन मुद्दा हा सांगतोय की काय झालंय की 5 ऑक्टोबर ला तुमची प्रोव्हिजन मेरिट लिस्ट ऍज पर ऍडमिशन शेड्यूल काय होणार होती, डिस्प्ले होणार होती, जी झालेली आहे. ठीक आहे. प्लस ह्या प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये ह्या प्रोव्हिजन मेरिट लिस्ट बरोबरच अजून एक लिस्ट डिस्प्ले झाली आहे ज्याचं नाव आहे रिजेक्शन लिस्ट. कोणतं सांगतेय की ज्यांचं नाव प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये नाही आहे त्यांचं नाव रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे. सिम्पली जास्त टेन्शन घ्यायचं काही पार्ट नाहीये. काय झालेलं आहे की काही डॉक्युमेंट्स कमी जास्त झालेले आहेत त्यामुळे तुमचं नाव फक्त काय केलेलं आहे, रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. पण एमसीआरनी तुम्हाला एक ग्रीव्हियन्स पिरियड दिलेला आहे. द प्रिव्हियस ऑफ ग्रीव्हियन्स किती आहे, पिरियड ऑफ ग्रीव्हियन्स आहे जवळपास 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या जेवढ्या काही फॉर्म मध्ये त्रुटी असतील त्या त्रुटी नीट करण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही अपडेट करण्याचा जेवढा टाइम आहे तो 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत आहे. आणि हे सगळं तुम्ही अपडेट केल्यानंतर, तुम्ही चेंजेस केल्यानंतर तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती 11 तारखेला ऍज पर शेड्यूल काय होईल, डिस्प्ले होईल आफ्टर इव्हनिंग. ठीक आहे. सो हा फक्त सेशन कशासाठी आहे की तुमचं नाव जर समजा प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये नसेल तर कशामध्ये असणार आहे, रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये असेल. आणि रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे याचा अर्थ की तुमचे काही डॉक्युमेंट्स मागे पुढे झाले असतील आणि त्याचे रिझन्स काय असणार आहेत आणि तुम्ही तिथं काय केलं पाहिजे हे त्या सेशन मध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके. सो हे तुम्हाला ज्या स्लाइडवर डिस्प्ले होतंय ते आहे रिजेक्शन मेरिट लिस्ट. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय काहींची नावं असतील बरं, पण तुमची जी ओरिजिनल रिजेक्शन मेरिट लिस्ट आहे, रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये नावं त्यांचीच असणार ज्यांचं नाव प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये नसणार आहे. ठीक आहे. आणि ती जी रिजेक्शन मेरिट लिस्टची जी पीडीएफ आहे ती तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचा जे काही तुमचं वेबसाईट आहे एमसीआरचा तर त्याच्यामध्ये ऑलरेडी अपलोड झालेली आहे. ठीक आहे. ऑलरेडी काय झाली आहे, ही अपलोड झालेली आहे. इन केस जर समजा तिथे तुम्हाला भेटत नसेल तर आपल्या ऍग्री रनर्सच्या मेंटरशिपच्या ग्रुपला ती रिजेक्शनची मेरिट लिस्ट अपलोड केलेली आहे सरांनी. तुम्ही तिथे जाऊन चेक करा की तुमचं नाव प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये आहे की रिजेक्शन. जर तुमचं नाव प्रोव्हिजन मेरिट लिस्ट मध्ये नसेल तर ऑफकोर्स तुमचं नाव हे रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये असणार आहे. ठीक आहे. जर
तुमचं नाव रिजेक्शन मेरिट लिस्ट मध्ये आहे, तर त्याचे रिझन काय असणार आहे? ओके. सो पहिलं रिझन हे असू शकतं, जर समजा तिथे तुम्हाला रिझन लिहिलं असेल, तुमचं काय प्रॉब्लेम झालाय किंवा काय त्रुटी आलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये. तर त्यातली जर पहिलं रिझन असेल, ते असेल मार्कशीट मार्कशीट अँड ब्रेक कार्ड ऑफ यूजी डिग्री. म्हणजे काय झालंय, की तुम्ही जे मार्कशीट तिथे अपलोड केलंय, तुम्ही जे ग्रेड कार्ड तिथे अपलोड केलंय यूजीचं, त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आलेल्या असतील. बरोबर आहे. आता त्रुटी आलेत म्हणजे काय? की तुम्हाला आता ज्यावेळी तुम्ही मार्कशीट तिथे ज्यावेळी अपलोड करताय, तुम्ही काय केलं असेल माहितीये? तुम्ही तिथे काय केलं असेल, तुमचा डायरेक्ट जो पीडीसी असतो, ओके, तुम्ही तिथं फक्त पीडीसी अपलोड केला असेल किंवा तुम्ही तिथं पीडीसी प्लस तुमचं जे ट्रान्सक्रिप्ट असतं, ठीक आहे? ट्रान्सक्रिप्ट म्हणजे स्किपवर एक फ्रंट बॅक टू बॅक असतं ऍक्च्युली, ते फ्रंट आणि बॅक पेज असतं, ज्याच्यावर तुमच्या आरटीई सेमी रिझल्ट पूर्ण कॅल्क्युलेट केलेला असतो आणि डिरेक्टली फायनलला काय केलं असतं, तुमचा जीपी तिथे कॅल्क्युलेट केला असेल, व्हॉट एव्हर जेवढा काही असेल तो. आणि फ्रंट पेज आणि बॅक पेज असं एक पेज असतं, ते ट्रान्सक्रिप्टचं असतं आणि त्याच्यावर त्या डॉक्युमेंटवर व्यवस्थित लिहिलेलं असतं ट्रान्सक्रिप्ट असं. ठीक आहे. तर तुम्ही काय केलं असणार आहे, पीडीसी प्लस ट्रान्सक्रिप्टचं फक्त पहिलं पेज तिथे अपलोड केलं असणार आहे. सो हे रिझन असणार आहे तुमचं फॉर्म तिथे रिजेक्ट झाल्याचं. ठीक आहे. तर आता तुम्हाला तिथे सिम्पली काय करायचंय, की हे बघा, फक्त जे ट्रान्सक्रिप्ट असणार आहे तुमचं, ठीक आहे, जे ट्रान्सक्रिप्ट मी तुम्हाला तो सांगितलंय कसं असतं. तर ते ट्रान्सक्रिप्टचं पहिलं पेज प्लस दुसरं पेज म्हणजे काय, फ्रंट पेज प्लस त्याचं बॅक पेज जे असणार आहे, ते तुम्ही त्याच्यावर काय करणार आहात, डाउनलोड अपलोड करणार आहात. ठीक आहे. इथे पीडीसीची गरज नाहीये. इथे तुम्हाला पीडीसी अपलोड करायचा नाही आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला ट्रान्सक्रिप्टचं पहिलं आणि पुढचं आणि पाठीमागचं पेज तिथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं? तर हे पहिलं रिझन असेल. तुम्ही काय केलं असेल, तिथे पीडीसी लावला असेल प्लस ट्रान्सक्रिप्टचं फक्त पहिलं पेज लावलं असेल. म्हणून तुमचा फॉर्म काय झाला असेल, रिजेक्ट झाला असेल. काही टेन्शन घ्यायचं नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, की ते तुमचं ट्रान्सक्रिप्ट जे काय असेल त्याचं पुढचं आणि पाठीमागचं पेज तिथे अपलोड करा. हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. हे पहिलं रिझन असणार आहे. आता दुसरं रिझन काय असणार आहे, की कन्व्हर्जन फीज फॉर ओपन कॅटेगरी इज नॉट पेड, सो रिजेक्टेड. म्हणजे काय झालंय, की आता तुम्हाला एक सिम्पली सांगते, तुम्ही जर रिझर्वेशन मध्ये आहात, रिझर्वेशन म्हणजे काय, की तुमची कास्ट अदर दॅन ओपन आहे. म्हणजे काय, तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असतात, ठीक आहे, ओबीसी असेल किंवा अदर दॅन ज्यावेळी तुम्हाला रिजेक्शन सॉरी तुम्हाला ज्यावेळी रिझर्वेशन हवं होतं, त्यावेळी तुम्ही तिथे 3 गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. कोणकोणत्या द्याव्या लागतात? एक असतं नॉन सर्टिफिकेट आणि तिसरं असतं म्हणजे तुम्ही त्याची व्हॅलिडिटी. बरोबर आहे. आता तुमचा फॉर्म का रिजेक्ट झाला असेल, तर पहिली तर गोष्ट तुम्हाला तिथे नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेटचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे तुम्हाला द्यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे काय, की तुम्ही लावू शकता. ठीक आहे. पावती किंवा टोकन लावू शकता. पण ज्यावेळी तुम्ही तिथे तुम्हाला रिझर्वेशन हवं असतं, त्यावेळी तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्लस कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं. ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला तिथे द्यावं लागतं. पण तुम्ही काय केलं असेल, तुम्ही त्याची पावती लावली असेल. सो रिझन काय असणार आहे तुमचं ते फॉर्म रिजेक्ट होण्याचं? तर तुम्ही नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेटची तुम्ही तिथे पावती अपलोड केली असेल. बरोबर आहे. जर समजा तुमच्याकडे त्यावेळी अवेलेबल नसेल म्हणून तुम्ही काय केलं असेल, तिथे पावती अपलोड केली असेल म्हणून तुमचा फॉर्म काय झालेला आहे, ग्रीव्हियन्सला पडलाय किंवा रिजेक्ट झालाय. बरोबर आहे. आता सिम्पली काय करायचंय, की आता तुम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे. 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 3 दिवसाची तुम्हाला त्यांनी मुदत दिलेली आहे. काय करायचं आपण? काय करायचं, की तुमच्या नॉन क्रिमिनल किंवा कास्ट सर्टिफिकेटचं ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचं आहे. या 2-3 दिवसात त्याची तरतूद करू. ठीक आहे. जर समजा झालं नाही, ठीक आहे. जर समजा झालं नाही, तर सरळ फॉर्म काय करायचा, ओपन मधून भरून टाकायचा. काय करायचं, डायरेक्ट फॉर्म काय करायचा, ओपन मधून भरून टाकायचा. म्हणजे तुमचं नाव डायरेक्ट फायनल मेरिट लिस्टला येईल. ठीक आहे. हा फॉर्म भरताना तुम्ही ऑलरेडी तिथे पहिल्यांदा 750 फी भरली करायचं. डायरेक्टली फक्त अजून त्याच्यामध्ये 750 ऍड करायचं. ओपन मधून फॉर्म काय करायचा, भरून टाकायचा. ठीक आहे. जर तुमचं रिझन काय, सिम्पली मी काय सांगितलं, की नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेटची तुम्ही ते पावती अपलोड केली असेल म्हणून तुमचा फॉर्म तिथे रिजेक्ट झाला असेल. फक्त आता काय करायचं, की तिचं ओरिजिनल डॉक्युमेंट 2-3 दिवसात काढून तिथे अपलोड करायचं. ठीक आहे. जर समजा तुम्हाला ते झालं नाही, तर फॉर्म डायरेक्ट ओपन कॅटेगरी मधून भरून टाकायचा. ठीक आहे. हे दुसरं रिझन झालं. आता तिसरं रिझन म्हणजे काय, जे मराठा कॅटेगरीज आहे, ओपन मधून जे मराठा कॅटेगरी मधून येतात, तर त्यांनी काय
रिजेक्ट होण्याचं ते म्हणजे ईडब्ल्यूएस. त्यांनी फॉर्म ईडब्ल्यूएस मधून भरलाय. अरे आता आपल्याला ईडब्ल्यूएस आपल्याला कॅन्सल झालेलं आहे. आपल्याला जे रिझर्वेशन मिळतं ते एससी-बीसी मधून मिळत आहे. सो सगळ्यांना माहिती पाहिजे की आपण आता फॉर्म ईडब्ल्यूएस मधून नाही भरू शकत. आपण फॉर्म आता एससी-बीसी मधून भरू शकतो. आणि आपल्याला त्यामधून जर रिझर्वेशन पाहिजे असेल तर परत आपल्याला ह्या 3 गोष्टी लागतात. नॉन क्रिमी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी. बरोबर आहे. आणि ॲज पर म्हणजे काही काय केलं असेल, एस मधून फॉर्म भरला पण असेल मे बी, पण त्यांनी परत काय केलं असेल, नॉन क्रिमिनल किंवा कास्ट सर्टिफिकेटची तिथे पावती लावली असेल. बरोबर आहे. किंवा टोकन लावलं असेल, ते आता नकोय आपल्याला. आपल्याला हवंय ओरिजिनल. बरोबर आहे. कारण की जर समजा तुमचे टोकन असेल किंवा तुमची पावती असेल तर फॉर्म एक्सेप्ट होत नाही. फॉर्म रिजेक्ट होतो. सो मला असं वाटतं की तुम्ही तिथे काय करायचं, तिथे तुम्ही पावती लावायची. व्हॅलिडिटीचं तुमच्याकडे टोकन असलं तरी काही इश्यू नाही, चालतं. पण कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलचं तिथे टोकन चालत नाही, तिथे ओरिजिनल सर्टिफिकेट लागतं. सो ज्यांचं नाहीये त्यांनी तिथे अपलोड करा. जर समजा तुम्हाला झालं नाही तर परत मराठा कॅटेगरीचे ईसीबीसी मधून फॉर्म भरतात, त्यांनी परत फॉर्म ओपन कॅटेगरी मधून भरायचा. ठीक आहे. जर झालं नाही या 3 दिवसामध्ये, समजा असं केलं तरच तुमचं काय होणार आहे, तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टला येईल. अदरवाईज हे जे काही चेंजेस आहेत, जे मी तुम्हाला तरी जर सांगितले आहेत, ते जर तुम्ही केले नाही, तर तुम्ही डायरेक्टली त्या फेरीमधून बाहेर पडाल. तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट व्हाल. सो 3 दिवसामध्ये तुम्हाला हे जेवढे काही मी रिझन सांगितलंय, मार्कशीट काय कशी लावायची आहे, का तुमची रिजेक्ट झालेली आहे. सेकंडली तुमचे जे तुमची जी फी आहे, ठीक आहे, ती कशामुळे झाली. आता काय होतं, की आता इथे काय दिले कन्व्हर्जन फीस फॉर ओपन कॅटेगरी इज नॉट पेड म्हणजे ते काय सांगतंय, की तुम्ही रिझर्वेशनसाठी अप्लाय केलंय. बरोबर आहे. मधून आहे. ठीक आहे. मला 3 गोष्टी तिथे अपलोड करायच्या. नॉन क्रिमिनल आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे. बरोबर आहे. पण मी काय केलंय, मी तिथे नॉन क्रिमिनलची पावती राहिली. अरे बाबा मी रिझर्वेशनच नाही घेतलंय ना. म्हणजे काय, की पावती तर एक्सेप्ट नाही होणार आहे नॉन क्रिमिनलची, ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे. सो माझं रिझर्वेशन कॅन्सल झालेलं आहे आणि मी डायरेक्टली ओपन डिस्प्ले होते. ओपन कॅटेगरीसाठी जवळपास फी किती आहे? ₹1500 जी मी तिथे फिल केलेली नाहीये. तिथे मी किती भरलं? फक्त 750. हा अर्थ होतो त्या रिझनचा. ठीक आहे. सो काय करायचंय मी तुम्हाला नीट सांगितलेलं आहे. सेकंड गोष्ट म्हणजे काय, की जी ओपन कॅटेगरी मधून फी आहे ती आहे ₹1500. ठीक आहे. आणि जे रिझर्वेशन मधून आहे किंवा अदर कॅटेगरी आहे त्याची फी आहे ₹750. ठीक आहे. तर काय होतंय, की ₹1500 ज्यांनी ओपन कॅटेगरी मधून भरलंय त्याचं ठीक आहे. पण जर समजा एखाद्याचं ओरिजिनल आले नसतील, एखादा रिझर्वेशन मधला आहे किंवा कॅटेगरी मधला आहे आणि त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं जर नसतील आणि तो फॉर्म भरणार असेल, तर ऑलरेडी त्याने तिथे ₹750 पे केलेत ना, तर आता त्याने 1,500 द्यायची तिथे काही गरज नाही. डायरेक्टली त्याला काय करायचं 750 एक्स्ट्रा तिथे ॲड करायचे. म्हणजे काय, की तुम्ही 750 म्हटलेत, प्लस आता अजून एका 750 भरायचे जेणेकरून काय होईल, की तुम्ही ओपन कॅटेगरीमधली तुमची जेवढी फी आहे 1500 तुम्ही तिथे भरणार. एक्स्ट्रा वरचे ₹1500 भरायची गरज नाहीये. जेवढे पैसे उरलेले आहेत तेवढेच तुम्ही तिथे फक्त भरायचे आहेत. जे परत ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे ही सूचना त्यांच्यासाठी. आलं लक्षात? सो होप सो तुमचे सगळे डाउट्स या सेशनमध्ये क्लिअर झाले असतील. सो थँक यू सो मच. जरी कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सरांना. थँक यू सो मच.